विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडून महाविकास आघाडीत गेलेले आणि पराभव पदरी पडलेल्या नेत्यांना आता पुन्हा एकदा घरवापसीचे वेध लागलेत। मात्र त्या नेत्यांना पक्षात घेतल्या स्थानिक नेते आणि मित्रपक्ष नाराज होतील या कारणाने भाजपकडून वेटिंगवर ठेवण्यात आलंय। विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडलेले अनेक नेते या वेटिंग लिस्टमध्ये असल्याचं पाहायला मिळते। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। भाजपमध्ये घरवापसी, विधानसभेला पक्ष सोडलेले नेते पुन्हा रांगे, भाजपचं मात्र आस्ते कदम। महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर विधानसभेच्या अनुषंगाने भाजपातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता या नेत्यांना पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचे वेध लागले आहेत। मात्र विधानसभेच्या निकालानंतर चित्र बदललंय। भाजप सोडलेल्या अनेक नेत्यांच्या पदरी पराभव आलाय। त्यामुळे असे अनेक नेते भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे। काही नेत्यांनी तर भाजप नेतृत्वाशी संपर्क देखील साधला असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये समरजित सिंह घाटगे, संजय काका पाटील, राजन तेली, बाळ माने हे नेते भाजपमध्ये घरवापसी करण्यासाठी वेटिंगवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे स्थानिक नेते आणि मित्रपक्षांना विचारात घेतल्याशिवाय कोणत्याही नेत्याची घरवापसी होणार नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्षप्रवेश करणार नाही। एक नंबर 2, महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत। आमची महायुती महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालंय, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। त्यामुळे पुढील 5 वर्षात विरोधात बसण्यापेक्षा भाजपमध्ये घरवापसी करण्याकडे या नेत्यांचा कल आहे। मात्र भाजपनं काहीसा आस्ते कदम घेत घरवापसी करण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना वेटिंगवर ठेवलंय। ओम देशमुख आणि कृष्णात पाटील, झी 24 तास,